राज्य शासनाच्या वतीने एसटी महामंडळाच्या हजारो बसेस या कोकणात पाठवण्यात आलेल्या आहे आणि धुळे जिल्ह्यातून देखील 325 बसेस या कोकणात गणेश उत्सवासाठी पाठवण्यात आल्या आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी जर जी बस धुळ्यामध्ये येत आहे या बसमध्ये बसण्यासाठी हजारो प्रवासी या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत, कारण जवळपास संपूर्ण विभागातून 325 बसेस या कोकणामध्ये पाठवण्यात आलेल्या आहे। आणि आपण जर हा परिसर बघितला तर संपूर्ण बस स्थानक या ठिकाणी खचाखच या ठिकाणी प्रवाशांनी भरलेला आहे। विशेष म्हणजे जर बसेसला बघितलं तर बसेसच्या एक बसेसमध्ये 100 प्रवासी जाण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत। अनेक जण जागा सांभाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत। बसेसची संख्या ही कमी असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। कोकणामध्ये जवळपास 325 बसेस या ठिकाणी सोडवण्यात आलेल्या आहेत। जवळपास निम्म्या बसेस या कोकणात सोडण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे धुळे जिल्ह्यातून बाहेरगावी जाण्यासाठी नागरिकांना आणि या प्रवाशांना बसेस नसल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण गर्दी पाहत आहात। संपूर्ण बस स्थानकामध्ये या ठिकाणी प्रवाशांची गर्दी आहे आणि अनेक प्रवाशांना अद्यापही बसेस मिळत नसल्यामुळे गेल्या 2-2, 3-3 तासापासून प्रवासी हे वाट बघत आहेत। क्या जाना था? जलगांव। क्या हुआ फिर? गाड़ी कब 1.5 घंटे से नहीं खड़े हम यहाँ, बिल्कुल ऐसा। गाड़ी को गर्दी कैसे? गर्दी थी बिल्कुल, गाड़ी नहीं जब से बिल्कुल। वहाँ पूछने गए तो बोले खड़े रहो उधर, बोले ऐसा। नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता की प्रवाशांचं देखील म्हणणं आहे की 1 ते 1.5 तासापासून बसेस नाहीत आणि या बसेसला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। हा पूर्ण परिणाम गणेश उत्सवासाठी पाठवण्यात आलेल्या कोकणातील बसेसमुळे निर्माण झाला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।